नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. आता नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा जवळच आलेली आहे. तर त्यानिमित्ताने आपल्याकडे ओल्या नारळाच्या खूप साऱ्या रेसिपी बनवल्या जातात. तर या निमित्तानेच एक ओल्या नारळाची झटपट अशी सुमधुर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आज आपण बनवत आहोत ओल्या नारळाची सुमधुर अशी खीर. तर ही ओल्या नारळाची खीर बनवण्यासाठी इथे मी मिल्क पावडर, खवा किंवा मावा अजिबात वापरलेला नाही, तरी देखील ही खीर पहा अगदी दाटसर आणि सुमधुर अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ इथे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते आहे की ही खीर पहा अगदी दाटसर झालेली आहे. अगदी बासुंदीप्रमाणे सुमधुर लागणारी आणि दाटसर झालेली ही खीर कशी बनवायची ते आता पाहूया. तर गॅसवर इथे मी एका पातेल्यामध्ये पाऊण लिटर फुल फॅट दूध गरम करायला ठेवले आहे. तर इथे पहा हे मी म्हशीचे दूध पाऊण लिटर गरम करायला ठेवलेले आहे. तर म्हशीचे हे दूध हे अगदी दाटसर असते आणि त्यामुळेच आपली खीर देखील अगदी छान अशी दाटसर व्हायला मदत होते आणि त्याला छान अशी चव देखील येते. तर आता या पाऊण लिटर दुधामध्ये आपल्याला थोड्याशा केशरच्या काड्या घालायच्या आहेत. तर साधारण इथे मी 20-25 केशरच्या काड्या या दुधामध्ये घातलेल्या आहेत. म्हणजे उकळताना या केशरचा रंग या दुधामध्ये उतरतो आणि आपली खीर देखील अगदी स्वादिष्ट अशी तयार होते. तर चमच्याने अधूनमधून ढवळत राहायचे. आता इथे हे दूध आपण एका दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवले होते. तोपर्यंत इथे आपण दुसऱ्या एका गॅसवर कढईमध्ये 4 चमचे तूप घालून घ्यायचे. आता हे तूप चांगले गरम झाले की यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे बारीक रवा घालायचा. आता अगदी लो फ्लेमवरच आपल्याला हा रवा छान असा गुलाबीचा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर 4 चमचे तुपामध्ये हा 2 चमचे बारीक रवा भाजायला अगदी कमी वेळ लागतो, परंतु इथे आपण अगदी लो फ्लेमवरच हा रवा भाजून घेत आहोत. त्यासाठी साधारण 1.5 मिनिटे इतका वेळ इथे लागलेला आहे. तर कलत्याने व्यवस्थित हलवत राहायचे. रवा अजिबात या कढईला तळाशी चिटकू द्यायचा नाही आणि 1.5 मिनिटात पहा हा रवा छान असा गुलाबीचा रंगावर आलेला आहे आणि त्याचा छान असा सुगंध दरवळत आहे. आता यामध्येच आपल्याला पाऊण वाटी इथे मी ओल्या नारळाचा चव घेतला आहे आणि तो देखील यामध्ये घालायचा आणि छान असा परतून घ्यायचा. ओला नारळ तुपामध्ये अशा प्रकारे चांगला परतून घेतला की त्याचा फ्लेवर खिरीमध्ये छान असा उतरतो आणि खीर अगदी स्वादिष्ट अशी तयार होते. रवा छान भाजल्यानंतरच आपल्याला इथे हा ओल्या नारळाचा चव कढईमध्ये घालायचा आहे आणि तुपामध्ये तो छान असा परतून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कलत्याने एकसारखे हलवत राहायचे, जेणेकरून तो रवा देखील आणि ओल्या नारळाचा चव देखील व्यवस्थित असा एकसारखा भाजला जाईल आणि तळाशी अजिबात चिकटणार नाही. अधूनमधून आपण दुसऱ्या गॅसवर जे दूध उकळायला ठेवले होते ते देखील चमच्याने ढवळत राहायचे. यावर जमा होणारी मलाई देखील आपण दुधामध्येच मिक्स करणार आहोत, त्यामुळे दूध अगदी दाटसर होते आणि खीरला छान अशी चव देखील येते. तर आता पुन्हा आपण या मिश्रणाकडे वळूया आणि हे मिश्रण देखील आपण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. ओल्या नारळाचा चव भाजायला साधारण 4 ते 5 मिनिटे लागतात. लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हा ओल्या नारळाचा चव छान असा गुलाबीचा रंगावर भाजून घ्यायचा आहे. त्याला छान असा गुलाबीचा रंग आला की आता यामध्ये आपण हे उकळत ठेवलेले केशर घातलेले दूध घालायचे आहे. तर इथे मी पाऊण लिटर दूध या कढईमध्ये ओतले आहे. दूध अगोदर मी उकळवून त्यामध्ये केशरच्या काड्या घातलेल्या आहेत, त्यामुळे हे पिवळसर दिसत आहे आणि थोडेसे दाटसर देखील झालेले आहे. आता चमच्याने व्यवस्थित हलवून घेऊया, म्हणजे यामध्ये अजिबात गुठळी तयार होणार नाही. रवा आणि ओल्या नारळाचा चव आपण छान भाजलेला होता, त्यामुळे अगदी पटकन या मिश्रणामध्ये हे दूध देखील व्यवस्थित मिक्स होते. आता हे दूध आपण चांगले आटवून घेणार आहोत. साधारण 7 ते 8 मिनिटे आपण व्यवस्थित एकसारखे चमच्याने ढवळत राहायचे आहे आणि या कढईच्या कडेने जी मलाई जमा होत आहे ती देखील हळूवारपणे अशा प्रकारे कढईमध्ये मिक्स करून घ्यायची. तर पहा अशा प्रकारे इथे आपण अधूनमधून हे जे दूध आहे ते चांगले व्यवस्थित ढवळून घेत आहोत आणि यावर जमा होणारी मलाई पहा अशा प्रकारे आपण कढईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर हीच प्रोसेस आपण साधारण 7 ते 8 मिनिटे करत राहणार आहोत. यामुळे काय होते तर केशरचा सर्व सुगंध आणि रंग देखील या दुधामध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो आणि दुधाला देखील छान असा दाटसरपणा येतो. तर आता यामध्ये घातलेला ओल्या नारळाचा जो चव आहे तो देखील छान असा शिजलेला आहे आणि त्याचा संपूर्ण स्वाद या दुधामध्ये उतरलेला आहे. आणि व्हिडिओमध्ये इथे पाहू शकता याला छान असा रंग आलेला आहे आणि दाटसरपणा देखील आलेला आहे. तर आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालूया. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता साखर घातल्यानंतर आणि वेलची पावडर घातल्यानंतर आपण साधारण 2 मिनिटेच हे व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत. याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची.
चमच्याने व्यवस्थित ढवळत राहायचे. पहा अशा प्रकारे आपण आता साखर घातल्यानंतर एक छान अशी एक उकळी आली की लगेचच आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर 2 मिनिटेच आपल्याला आता साखर घातल्यानंतर ही खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर आता पहा साखर देखील आता या खिरीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. लगेचच आता गॅस बंद करून घेऊया आणि पहा अगदी दाटसर सुमधुर अशी ही ओल्या नारळाची खीर आता तयार झालेली आहे. ओला नारळ तुपामध्ये चांगला परतल्यामुळे त्याचा छान असा फ्लेवर या खिरीमध्ये उतरला जातो. आता थंड झाल्यानंतर ही खीर पहा अशा प्रकारे आणखीन थोडीशी दाटसर होऊ लागते. तर पहा रंग देखील आपल्या खिरीला छान असा आलेला आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा ही ओल्या नारळाची खीर रक्षाबंधनला आपल्या भावासाठी नक्की बनवून पहा. वरतून थोडेसे काजू बदामाचे काप घालायचे आणि आपण ते सर्व करू शकता. तर तुम्हाला आजची ही ओल्या नारळाची सुमधुर खीर आहे ती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.